नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बरेच लेक्चर्स आज दिवसभरामध्ये बघितलेत. त्यामध्ये आणखीन एक लेक्चर अगदी शॉर्टमध्ये घेतोय. आता जसा पोर्शन आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्या दृष्टीने आम्ही पण लेक्चर बनवतोय आणि अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्यापर्यंत नॉलेज भेटावं याचा प्रयत्न करतोय. आणि वेळ पण कमी आपल्याकडं, हार्डली एक दिवस राहिला आता फक्त मध्ये आपल्या तो एक इम्पॉर्टंट दिवस सुरू होण्यासाठी. आणि खरंच एक प्रेशर असतं बरंच की आता फेस करायचं आपल्याला एक्झामला, ज्याच्यासाठी आपण एवढी 6-7 महिन्यांपासून किंवा काही जण बऱ्याच वर्षांपासून तयारी करत असतील. तर मग तो दिवस आलाय जवळ. आता मार्क आपला कुठं जायला नको म्हणून आज आपण आपलं एकदम शॉर्ट ड्युरेशनमध्ये, कारण आम्हाला पण तुमचा जास्त वेळ बिलकुल घ्यायचा नाही आहे की असंच तुमचे 10-15 मिनटं घालवले असं करायचं नाही आहे. तर अगदी थोडक्यामध्ये आपण हे लेक्चर बघतोय आज. तर आजचा आपला टॉपिक आहे भारतातील खनिज संपत्ती. तर इथं आपण 3 प्रकारचे वेगवेगळे आपले खनिजे बघतोय आणि त्याचे साठे आणि त्याचं प्रमाण वगैरे किती आहे. ओके, तर पहिला आपला साठा आहे तो म्हणजे लोह खनिज आपण बघतोय. त्यानंतर या लेक्चरमध्ये मॅंगनीज पण बघणार आहे आणि बॉक्साईट. ओके, तर सगळ्यात आधी आपण लोह खनिजपासून सुरुवात करूया. तर लोह खनिज शुद्धतेच्या प्रमाणानुसार त्याचे 4-5 प्रकार पडतात. तर आपण 4 प्रकार करू त्याचे. एक म्हणजे मॅग्नेटाईट, दुसरा असतो हेमेटाईट, तिसरा असतो लिमोनाईट आणि चौथा म्हणजे सिडेराईट. ओके, तर जो मॅग्नेटाईट आहे हा सर्वात उच्च प्रतीचं जे असतं ते लोह खनिज आहे. त्याच्यामध्ये जे लोहाचं प्रमाण आहे ते 72% जास्त असतं आणि याचा कलर काळा असतो. ओके, त्यानंतर हेमेटाईटमध्ये तांबूस रंगाचा असतो हा आणि याच्यामध्ये लोहाचं जे प्रमाण असतं हे 60 ते 70% या दरम्यान असतं. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये लिमोनाईट आहे. तर ह्याचा थोडासा कलर तपकिरी असतो, म्हणजे थोडासा तांबूसपेक्षा आणखीन थोडासा फेंट. आणि याच्यामध्ये जे लोहाचं प्रमाण आहे किंवा लोखंडाचं जे प्रमाण आहे ते आहे 50 ते 60%. आणि पुढचा एक जो शेवटचा टाईप आहे तो म्हणजे सिडेराईट. त्याच्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणाचं असं लोह बघायला भेटतं, लेस दॅन 50%. ओके, म्हणजे 40 ते 50%च्या आसपास याच्यात लोह असतं आणि याचा कलरसुद्धा तपकिरीपेक्षा आणखीन फेंट असतो. ओके, तर आपण आता मॅग्नीजचे बघू. तर मॅग्नीज हे आपल्याला माहिती आहे की त्याचा वापर पोलाद निर्मितीसाठी, उच्च प्रतीच्या पोलाद निर्मितीसाठी आणि मॅंगनीजचा वापर केला जातो. ओके, आणि मॅंगनीजच्या साठ्यामध्ये भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो. तर जर तुम्हाला माहिती असेल पहिला क्रमांक कुठल्या देशाचा आहे तर तो नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा. ओके, आणि बघतोय मी की बरेच तुम्ही कमेंट्स देत राहता. आता ॲक्च्युली फार कमी दिवस राहिलेत त्याच्यामुळे मी रिप्लाय देऊ शकत नाही आहे प्रत्येक कमेंटला. तर तुम्ही तुमच्यामध्ये सुद्धा इतका छान ताळमेळ आहे की एखादा प्रश्न कुणी मला विचारला असेल तर बरेच जण त्याला आन्सर देतात. आणि हां, मला पण समजते की तुम्ही खरंच एकदम वेळ वाचवण्याचा प्रयत्न करताय आमच्या सगळ्यांचा, की आम्ही फक्त लेक्चरवरतीच कॉन्सन्ट्रेट करावं आणि तसाच साथ आम्हाला अपेक्षित होता आणि त्याबद्दल धन्यवाद. ओके, आणि आता शेवटचा आपण खनिज बघतोय ते म्हणजे बॉक्साईट. तर बॉक्साईट आपल्या देशामध्ये ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड या 4 राज्यांमध्ये, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 4 राज्यांमध्ये या बॉक्साईटचे साठे आढळतात. तर हे महत्त्वाचे होते. हे सगळं आपल्याला इथं क्लिअर झालं असेल. आपण लोह खनिज बघितले, मॅंगनीज बघितले आणि बॉक्साईट बघितले. ओके, आणि तुम्हाला आणखीन एक छोटीशी गोष्ट माहिती असेल की भारताचे खनिज हृदय स्थळ हे कुणाला म्हणतात, तर छोटा नागपूर पठाराला भारताचे खनिज हृदय स्थळ असं म्हणतात. महत्त्वाचं हे सुद्धा लक्षात ठेवा. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.